Very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. Today we are going to learn operations on fractions. In this topic we will learn comparison of fraction. विद्यार्थी मित्रांनो आज आपण फ्रॅक्शनची तुलना कंपॅरिझन कशी करायची ते शिकूया. चला तयार आहात? गुड. सो फर्स्ट वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. कशाला म्हणायचं? In this topic I will cover some point, that is examples of fraction, activity, like and unlike fraction, comparison of like and unlike fractions, equivalent fraction, and then we will do a small activity. चला तयार आहात? गुड. सो फर्स्ट वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. फ्रॅक्शन कशाला म्हणायचं? लेट अस डिवाइड द ऍपल इक्वली बिटवीन टू चिल्ड्रन. विद्यार्थी मित्रांनो बघा इथे दोन मुलं दिसतात आहे अँड यू शुड डिवाइड द ऍपल 4 ऍपल 6 ऍपल 5 ऍपल अँड 7 ऍपल बिटवीन दिस टू चिल्ड्रन. या दोघांमध्ये डिवाइड करायचं. जर आपण 4 ऍपल या दोघात डिवाइड केलं काय होईल? each will get 2 apple, means 4 divided by 2 is 2. If we divide 6 apple between 2 children, so each will get 3 apple, means 6 divided by 2 is 3. But if we divide 5 apples between 2 children, each will get 2.5. 5 ऍपल जर आपण दोघांना देतो म्हटलं तर दोघांना काय मिळेल? 2.5, means 5 divided by 2 is equal to 5 by 2. 5 by 2 it is the fraction. लक्षात आलं का विद्यार्थी बंधू? फ्रॅक्शन कोणाला म्हणायचं? जो पूर्ण नाही, कुठेतरी अपूर्ण आहे, दॅट इज कॉल्ड फ्रॅक्शन. सो 5 by 2, 7 by 2 इट इज द फ्रॅक्शन. 9 by 7, 8 by 12 ऑल दीज आर फ्रॅक्शन. ठीक आहे, हे आपण 4थीत शिकलो आहे, 5वीत पण शिकलेलो आहे. सो फर्स्ट ऑब्झर्व दिस इमेज. हे सुद्धा शिकलो आपण 4थी मध्ये. In the first figure, shaded portion is 1 by 2 because circle is divided into 2 equal part and one part is shaded out of 2. So shaded portion is 1 by 2. In the second portion, second circle, shaded portion is 1 by 4. कारण एक part shade केला आहे 4 पैकी. In the third figure, shaded portion is 1 by 3. Fourth figure, shaded portion is 3 by 4. Now observe another example. राइट द शेडेड अँड ब्लँक पोर्शन इन द बॉक्सेस गिवन बिलो. विद्यार्थी मित्रांनो हे दोन फिगर ऑब्झर्व करा आणि ह्या बॉक्स मध्ये लिहायचं सर्कल. बघा सर्कलचं किती भागात डिव्हिजन केलेलं आहे? 1 2 3 4 5 6 6 भागात डिव्हिजन केलेलं आहे. शेडेड पोर्शन किती आहे? 4. देअरफॉर शेडेड पोर्शन इज 4 by 6 अँड द ब्लँक पोर्शन इज 2 by 6. पहा ब्लँक पोर्शन दोन भाग हे त्याचे रिकामे आहे. सो द ब्लँक पोर्शन इज 2 by 6. रेक्टेंगल शेडेड पोर्शन इज 3 by 10. पहा 10 भागापैकी 3 भाग शेड केलेला आहे. देन द ब्लँक पोर्शन 10 पैकी 3 भाग जर शेड केला तर ब्लँक पोर्शन किती? 7 by 10. ठीक आहे. नाउ ऑब्झर्व द अनदर फिगर. सेकंड फिगर ऑब्झर्व करा. राइट द ब्लँक अँड शेडेड पोर्शन इन द बॉक्सेस गिवन बिलो. दिस इज द पेंटागॉन, इट इज अ रेक्टेंगल. वी विल राइट द शेडेड पोर्शन अँड ब्लँक पोर्शन. इन द पेंटागॉन वन पार्ट. बघा पेंटागॉन मध्ये 1 पोर्शन शेडेड आहे आउट ऑफ 5 पार्ट. 5 पार्ट मध्ये डिव्हिजन केलेलं आहे. सो शेडेड पोर्शन इज 1 by 5. पेंटागॉनचा शेडेड पोर्शन 1 by 5 आहे. बघा हा पेंटागॉन आहे वाला. ठीक आहे. अँड ब्लॅक पोर्शन इज 4 by 5. रेक्टेंगल भाग खालचा 12 पार्ट मध्ये डिव्हिजन केलेला आहे. शेडेड पोर्शन इज 10 by 12. ब्लँक पोर्शन इज 2 by 12. हे शिकलो आपण 4थी शिकलोय, 5वी शिकलोय. सो लेट्स डू ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी करूया. ऑब्झर्व द फिगर अँड एन सर्कल द करेक्ट ऑप्शन. बघा ही वर्कशीट तुम्हाला दिसते. या ठिकाणी तुम्हाला शेडेड पोर्शन पाहायचा आणि एन सर्कल करायचं. बघा द फर्स्ट हा सर्कल इज डिवायडेड इंटू 2 पार्ट. डिनॉमिनेटर 2 आहे. एक पार्ट शेड केलेला आहे. सो शेडेड पोर्शन इज 1 by 2. यू हॅव टू कंप्लीट द रिमेनिंग 3 प्रॉब्लेम. 3 रिमेनिंग 3 प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे. कराल तुम्ही? गुड. नाव फ्रॅक्शन्स. 2 types of fraction, like and unlike fraction. So observe the examples of like fraction and unlike fraction. Like fraction कुणाला म्हणायचं? 8 by 10, 3 by 10. Like fraction 5 by 12, 1 by 12, 7 by 12. Like fraction. Unlike fraction 6 by 7, 9 by 4. Unlike fraction 3 by 8, 5 by 12. Unlike fraction. By observing these two examples, can you guess what is meant by like fraction? Very good. Like fraction means the fraction which have same denominator, ज्याचे denominator same आहे. 8 numerator, 10 denominator.
3 numerator, 10 denominator. If the fractions have same denominator, they are like fraction. बघा 12, 12, 12 denominator 12 आहे, so these are the like fraction. आणि 6/7, 9/4 denominator is 7 and denominator is 4. First fraction चा denominator काय 7, second चा denominator 4, so these are the unlike fraction. लक्षात आलं का तुम्हाला? Like fraction are fraction that have the same denominator. बघा 5/7, 8/7 are like fraction. And what is mean by unlike fraction? Unlike fractions are fractions that have the different denominator. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा डिनॉमिनेटर वेगळा आहे. बघा इथे 9/10 आणि 3/6. या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 10 आहे, या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 6 आहे. जर असे डिनॉमिनेटर वेगळे वेगळे असतील, दॅट आर कॉल्ड अनलाइक फ्रॅक्शन. लक्षात आलं? लाईक फ्रॅक्शन, अनलाइक फ्रॅक्शन. नाउ द कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुलना करूया आता फ्रॅक्शनची. पहा फर्स्ट फिगर सांगा, शेडेड पोर्शन गुड 6/12. दुसऱ्यामध्ये शेडेड पोर्शन 10/12. देन व्हिच फ्रॅक्शन इज बिगर? कुणाचा शेडेड पोर्शन जास्त वाटतो, पहिली फिगर की दुसरी फिगर? दुसरी फिगर. सो द 6/12 इज स्मॉलर अँड 10/12 इज बिगर. हा जो आहे हा फ्रॅक्शन मोठा, हा फ्रॅक्शन लहान. मीन्स व्हेन द गिवन फ्रॅक्शन आर लाईक फ्रॅक्शन. जर दोन्ही फ्रॅक्शन जर लाईक फ्रॅक्शन असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा बिगर तो मोठा. बघा 10/12 इज बिगर अँड 6/12 इज स्मॉलर. लक्षात आलं? ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 1, 3/8 and 1/8. Which is bigger? सांगा पटकन. Very good. 3/8 is bigger. Now another example, 9/15 and 17/15. Which is bigger? कोणता मोठा आहे सांगा? 17/15. And which is smaller? 9/15. So 9/15 is smaller than 17/15. Now we will learn the comparison of unlike fraction. विद्यार्थी मित्रांनो, लाईक फ्रॅक्शनची तुलना शिकलो. आता अनलाईक फ्रॅक्शन बघा. सांगा या फिगरचा शेडेड पोर्शन किती होईल? गुड. किती? शेडेड पोर्शन 6/14. बघा याच्यामध्ये 14 भागात डिव्हिजन केलेला आहे, 6 पार्ट शेड केले आहे. सो 6/14. सेकंड फिगर शेडेड पोर्शन 6/10. बघा 10 पार्ट, 10 पार्ट मध्ये डिव्हिजन केलेला आहे. दोन्ही फिगर सारखे आहे. बघा हे बघा इथून ही बघा, ही त्याची एज बघा सारखीच आहे इथे. ही पण फिगर इथून सुरुवात झालेली आहे. मग या दोन्ही शेडेड पोर्शन मध्ये काय साम्य आहे? न्यूमरेटर हा सेम, न्यूमरेटर सारखे दिसतात. बघा न्यूमरेटर 6, न्यूमरेटर 6. देन व्हिच इज द बिगर फ्रॅक्शन? मोठा फ्रॅक्शन कोणता? इफ द न्यूमरेटर्स आर सेम देन द फ्रॅक्शन विथ द स्मॉलर डिनॉमिनेटर इज ग्रेटर. विद्यार्थी मित्रांनो, जर न्यूमरेटर सारखे दिसत असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो मोठा. बघा डिनॉमिनेटर 10, डिनॉमिनेटर 14. पण शेडेड पोर्शन याच्यापेक्षा हा लहान वाटतो ना. सो 6/14 इज स्मॉलर दॅन 6/10. लक्षात आलं का तुम्हाला? 6/14 हा स्मॉलर आहे आणि 6/10 हा बिगर आहे. लक्षात ठेवायचं. नाउ ऑब्झर्व द अनदर एक्झाम्पल, 1/8 and 1/15. सांगा विच इज द स्मॉलर? कोण मोठा कोण लहान? 1/8 लहान की 1/15 लहान? मी आता सांगितलं न्यूमरेटर जर सारखा असेल then the fraction with the smaller denominator is greater. ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो मोठा. हा डिनॉमिनेटर 8 आहे, पहिल्याचा डिनॉमिनेटर किती आहे? 8 आहे. दुसऱ्याचा डिनॉमिनेटर 15. कुणाचा लहान आहे? पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर लहान आहे, त्याच्यामुळे पहिला फ्रॅक्शन मोठा. सो 1/8 इज बिगर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा न्यूमरेटर सारखे असेल तर मग डिनॉमिनेटर पाहिजे, ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो मोठा. ठीक आहे. नाव इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, सममूल्य, ज्याचं मूल्य समान आहे. बघा या फिगर मध्ये तुम्हाला मी काही पार्ट शेडेड करून दाखवलेला आहे. ऑब्झर्व द शेडेड पोर्शन. दिस शेडेड पोर्शन इज 1/2. दिस शेडेड पोर्शन इज 2/4. दिस शेडेड पोर्शन इज, खालचा ब्ल्यू कलरचा शेडेड पोर्शन किती आहे सांगा लवकर? 4/8. हा ब्ल्यू कलरचा शेडेड पोर्शन हा इतका 3/6. तुम्हाला लक्षात येईल 1/2, 2/4, 3/6 आणि 4/8. 1/2, 2/4, 3/6 and 4/8. जर तुम्ही ह्या सर्व फिगर पाहिल्या, बघा हा शेडेड पोर्शन पहा, हा शेडेड पोर्शन पहा.
ऑब्झर्व दिस शेडेड पोर्शन सारखा आहे बघा. हा सुद्धा अर्धाच वाटतो, हाही पूर्ण अर्धा आहे बघा. की जर पूर्ण आपण शेड पोर्शन घेतला तर हा एवढा अर्धा झाला का नाही. 1/2 मध्ये सुद्धा अर्धा झाला, 2/4 मध्ये सुद्धा हाफ झाला, 3/6 मध्ये सुद्धा हाफ झाला आणि 4/8 मध्ये सुद्धा हाफ झाला. म्हणजे या सर्वांचं जर व्हॅल्यू जी आहे ती सेम आहे. मग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कुणाला म्हणायचं? द फ्रॅक्शन विच हॅव सेम व्हॅल्यू, त्यांची व्हॅल्यू सारखी असेल. ठीक आहे. सो 1/2 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 3/6 इज इक्वल टू 4/8. म्हणजे समजा एखाद्याने तुम्हाला असं म्हटलं की मला 1/2 ऍपल मिळाला, दुसऱ्याने मला म्हटलं 2/4 मिळाला, तिसऱ्याने मला म्हटलं 3/6 मिळाला, चौथ्याने म्हटलं की 4/8 मिळाला. याचा अर्थ सर्वांना ऍपल सारखे मिळालेले आहे. बिकॉज 1/2, 2/4, 3/6 and 4/8, all these fractions have same value. So these fractions have equivalent fraction. Now how to make the fraction into equivalent fraction? Equivalent fraction ने कन्व्हर्ट कसं करायचं? पहा, एक 1/2 नावाचं फ्रॅक्शन आहे, त्याच्याशी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तुम्हाला 3 मिळवायचे. म्हणजे 1/2 ची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू असणारे तुम्हाला आणखी 3 फ्रॅक्शन मिळवायचे. किती मिळवू शकता? सो मल्टिप्लाय द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. दोघालाही सारख्या नंबरने मल्टिप्लाय करायचं. 1/2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर यू विल गेट 2/4. सो 2/4 अँड 1/2 आर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता आपण 1/2 चा दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवू. दोघालाही 3 ने मल्टिप्लाय करा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला, तर यू विल गेट 3/6. हा बघा, हा 3/6, हा 3/6 आहे की नाही. देन थर्ड 1/2 ला 4 ने मल्टिप्लाय करा, तर यू विल गेट 4/8. बघा आता 1/2 शेडेड पोर्शन बघा, ब्लॅक कलर मध्ये दाखवलेला आहे. 3/6 बघा, ठीक आहे, आणि 4/8 बघा. पाय हा सर्व आपल्याला लक्षात येईल हे तिन्ही शेडेड पोर्शन सारखे वाटतात. सारखे वाटतात. सो 1/2, 2/4, 3/6 and 4/8, all these fractions are equivalent fraction. मग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसे मिळवायचे? वी कॅन मेक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बाय मल्टिप्लाइंग और डिवाइडिंग बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय द सेम नंबर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजा एखादा फ्रॅक्शन दिलाय पण कोणी तुम्हाला सांगितलं का त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवा, तर त्याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचं. पहा, 2, 2, 3, 3, 4, 4. So that you will get the equivalent fraction of the given fraction. लक्षात आलं? हा, तुम्ही डिवाइड करून सुद्धा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, 4/8 तुम्हाला म्हटलं याच्याशी एक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन शोधा. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे याचं जेवढं मूल्य आहे, उदाहरणार्थ 1 रुपया आणि 100 पैसे, दोघांचं मूल्य सारखं आहे. सो 1 रुपीज अँड 100 पैसे आर इक्विव्हॅलंट. तर 4/8 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण मिळवूया. 4/8 दोन्ही नंबर कशाने डिव्हिजिबल आहे? 4 ने डिव्हिजिबल आहे, 2 ने पण डिव्हिजिबल आहे. सो डिवाइड 4/8 by 4. पण दोघाला आपण 4 ने डिवाइड केलं तर यू विल गेट कोणता फ्रॅक्शन तुम्हाला मिळेल सांगा? यू विल गेट 1/2. सो 1/2 इज इक्विव्हॅलंट टू 4/8. 1/2 हा 4/8 ची इक्विव्हॅलंट आहे. नाउ द कंपॅरिझन ऑफ अनलाइक फ्रॅक्शन. अनलाइक फ्रॅक्शनचं कंपॅरिझन करू. Observe these two examples, 3/5, 1/7. Which is bigger? सांगा. लटकले ना? कारण these fractions are unlike fraction. Then we first convert into like fraction. जे like fraction बनवा. काय करायचं? डिनॉमिनेटर सेम करायचे. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करायचं? 5वी शिकले तुम्ही. पहिल्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचं. तो पहिला फ्रॅक्शन कोणता आहे? विच इज द फर्स्ट फ्रॅक्शन? 3/5. याला या 7 ने मल्टिप्लाय करायचं. बघा, 3/5 ला कशाने मल्टिप्लाय करा? 7 ने. म्हणजे सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरले. आता सेकंड फ्रॅक्शन कोणता आहे? 1/7. त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? फर्स्टच्या डिनॉमिनेटरने. हा बघा, 1/7 ला कशाने मल्टिप्लाय केलं? 5 ने. पहा काय मिळेल तुम्हाला? 21/35. कसा? 7 3 जा 21 and 7 5 जा 35. 5 1 जा 5 and 7 5 जा 35. काय झालं बघा? 21/35, 5/35. Both the fractions have same denominator. Denominator same झाले. Now tell me which is bigger?
5/35 or 21/35? Very good. 21/35. 21/35 बिगर. मग 21/35 हा कुणाशी इक्विव्हॅलेंट आहे? 3/5 शी. सो 3/5 इज बिगर दॅन 1/7. लक्षात घ्या मित्रांनो, लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केल्यावर आपल्याला माहित पडलं की 3/5 मोठा की 1/7 मोठा. नाउ ऑब्झर्व दिस एक्झाम्पल नंबर 2. 2/9 and 5/4. Tell me which is bigger? Confusion? नाउ फर्स्ट कन्वर्ट इंटू लाईक फ्रॅक्शन. त्याचे लाईक फ्रॅक्शन बनवायचं म्हणजे काय? दोघांचा डिनॉमिनेटर सेम करायचा. मग काय करायचं? पहिल्या फ्रॅक्शनला सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. बघा 2/9 ला मी 4 ने मल्टिप्लाय केलं. तुम्हाला आता शिकवलंय लाईक फ्रॅक्शन. तुम्हाला जर त्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन जर बनवायचं असेल तर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटर एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचं. बघा आपण वरही 4 ने केलं, खाली पण 4 ने केलं. आता 5/4 ची इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन शोधू. 5/4 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? पहिल्या डिनॉमिनेटरने. पहा 9. ठीक आहे. नाव 4 2 जा 8, 9 4 जा 36, 5 9 जा 45, 4 9 जा 36, 8/36, 45/36. Which is bigger? 45/36. मग 40/36 it is the equivalent fraction of 5/4. 5/4 चा इक्विव्हॅलेंट आहे. So 5/4 is bigger than 2/9. 5/4 मोठा आणि 2/9 लहान. विद्यार्थी मित्रांनो, जर हे असे अनलाईक फ्रॅक्शन असेल तर डायरेक्ट हा स्मॉलर ना बिगरचा सिम्बॉल द्यायचा नाही. फर्स्ट यू कन्वर्ट इनटू लाईक फ्रॅक्शन. त्याचं लाईक फ्रॅक्शन बनवायचं म्हणजे डिनॉमिनेटर सेम करायचे. ठीक आहे, लक्षात आलं? नाउ हियर देर इज ऍक्टिव्हिटी फॉर यू. कम्पेअर द फ्रॅक्शन अँड राईट इज ग्रेटर दॅन, इज स्मॉलर दॅन and is equal to in the boxes. बघा इथे तुम्हाला किती एक्झाम्पल दिलेले आहे? 6. 2/9, 5/9 which is bigger? Very good, 5/9 bigger. 4/7, 3/7 which is bigger? 4/7. 4/5, 4/5. both the numbers are same. मग हे इज इक्वल टू टाकायचं. 1/8, 1/6. आठवा न्यूमरेटर सेम आहे. मग न्यूमरेटर जर सेम असेल then the fraction which have a greater denominator, ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो लहान. ठीक आहे, चला रिमेनिंग एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे. ऍक्टिव्हिटी 3, कम्पेअर द फ्रॅक्शन अँड राईट द इज ग्रेटर दॅन, इज स्मॉलर दॅन, इज इक्वल टू इन द बॉक्सेस, इन द बॉक्स. हे एकूण तुम्हाला 6 एक्झाम्पल करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं, तुम्हाला हे उदाहरणं स्वतः पूर्ण करायची आहेत. लक्षात येईल ना? आणि सोबत काही फ्रॅक्शन तुम्हाला स्वतः पण घ्यायचे आहे. ठीक आहे, कराल तुम्ही बरोबर?